नमस्कार, मी यशश्री. लोकमत भक्तीच्या शंका समाधान या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. या भागात आपण वास्तुशास्त्राबद्दल एका तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत निमेश जोशी सर. हे आहेत वास्तुतज्ञ आणि ज्योतिषतज्ञ. यांचा खूप वर्षापासूनचा या क्षेत्रात अनुभव आहे आणि ही त्यांची 4थी पिढी आहे ती या क्षेत्रात कार्यरत आहे. निमेश सर, तुमचं लोकमत भक्तीच्या शंका समाधान या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद तुम्ही बोलवल्याबद्दल. मला सांगा, वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय असतं? वास्तुशास्त्र म्हणजे आधीच्या टायमाला वास्तुशास्त्र म्हणजे कोणतंही एक घर बनवणं किंवा एक मंदिर बनवणं, तर ती वस्तू कशी असली पाहिजे आणि कशा पद्धतीने ठेवला पाहिजे त्याच्याबद्दल वास्तुशास्त्र असते. आणि जे वास्तूचे जे 5 तत्व आहेत म्हणजे अग्नी, जल, त्याच्यानंतर पाणी, हे सगळ्या ज्या तत्व आहेत त्याचे नेमकं महत्त्व काय आहे? पंचतत्व म्हणजे आपल्या जसं शरीरामध्ये पंचतत्व जसे गरजेचं असते त्याच हिशोबानं वास्तूलाही ते गरजेचं असते. पंचतत्वाच्या हिशोबानं बोलायला गेलं तर मग एक उत्तर दिशा येते ज्याच्यामध्ये पाणीचं तत्व येतो. अग्नीचं तत्व आपल्या अग्निकोणामध्ये दिसायला भेटतं आणि धरतीचं तत्व पृथ्वीचं तत्व आपल्याला नैऋत्य दिशेला बघायला भेटते आणि वायव्येचं तत्व आपल्याला वायव्य दिशेला बघायला भेटते. त्याच हिशोबाने आपला वास्तू किंवा आपला घर हे निर्माण व्हायला पाहिजे. जर ती वस्तू इथे तिथे झाला आणि गडबड झाली तर त्याच्यावर आपल्या मनुष्यावर परिणाम वेगळा पडतो. आणि घरातल्या दिशा कशा ठरवाव्यात, म्हणजे कोणत्या दिशेला काय असलं पाहिजे नेमकं? दिशा हिशोबाने बघायला गेलं तर आपला सर्वात प्रथम येतो आपली एंट्री. घरांचे मुख्य द्वार जे आपण म्हणतो ते. जर मुख्य द्वारच आपलं पॉझिटिव्ह किंवा व्यवस्थित राहिलं तर मग आपण पूर्ण वास्तूचे आपण काय करायचं असेल तर आपण व्यवस्थित राहू शकतो. आणि कोणत्या वस्तू कुठे ठेवला पाहिजे, जसं की किचन आपण म्हणतो तर अग्नि दिशामध्ये किचन राहायला पाहिजे. आणि दुसरा पण अजून एक दिशा आहे ज्याचा आपण वेस्ट म्हणतो, किंवा अग्नि दिशा तुमच्याकडे नसेल तर आपण पश्चिम दिशेमध्ये किचन ठेवू शकतो. आणि कारण की तो एक अग्नीचा भाग आहे, अग्नीत एक तत्व आहे, म्हणून त्या हिशोबानं आपलं त्याच दिशेमध्ये राहायला पाहिजे. जलचं तत्व आपण जेव्हा सांगतो, जल तत्व म्हणजे आपलं एक वाहतं तत्व असतं. त्याच्यामध्ये आपण काही भारी वस्तू ठेवलं किंवा हेवी वस्तू ठेवलं तिथे तर आपलं मनुष्याला ती मॅन्युप्युलेट करत राहतं आणि त्यांचा जो स्वभाव असतो ते बदलत राहतं. पाणीचं तत्व म्हणजे जे आपले उत्तर दिशा आहे, उत्तर आणि पूर्वच्या मधोमध जे ईशान कोण आणि उत्तर दिशा, या दिशामध्ये आपले एकदम ओपन राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही भारी वस्तू किंवा बेडरूम म्हणा तुम्ही, कबड म्हणा तुम्ही, अशीच काही वस्तू नाही राहायला पाहिजे ना. त्याच्यामध्ये तुमचा जो इमोशन आणि तुमचा जे व्यवहार आहे त्याच्यामध्ये गडबड होऊ शकतो. आणि आपण जे पृथ्वी तत्व म्हणतो, पृथ्वी तत्व म्हणजे आपल्या पृथ्वीवर सर्वात भारी वस्तू आहे किंवा आपल्या वास्तूमध्ये सर्वात भारी वस्तू कोणती राहायला पाहिजे, ते आहे नैऋत्य कोणा. नैऋत्य कोणा म्हणजे आपण एक बेडरूम म्हणा, तुमचा कबड म्हणा, ही वस्तू एक कधी पण हेवी किंवा भारी वस्तू राहायला पाहिजे. त्याच्याने तुमचा जो समाजकारमध्ये तुमचा व्यवसाय असेल किंवा त्याच्यामध्ये एक रूलर म्हणून येतो. म्हणजे नैऋत्येला आपण जड वस्तू ठेवू शकतो. हां, आपण ते वस्तू तिथे ठेवू शकतो. अच्छा. जड वस्तू म्हणजे तुम्ही जर तुमचा फ्लॅट असेल तर फ्लॅटमध्ये तुमचा जो रूम असायला पाहिजे ती पश्चिम किंवा नैऋत्य ह्या 2 भागामध्येच राहायला पाहिजे. ओके. आणि बरेच लोक बघा, घराच्या दारावर आपण ते शुभ लाभ लिहितो, त्याच्याबरोबर गणपतीचे फोटोज लावतो, मूर्त्या लावतो. मग ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे लावणं ते कितपत बरोबर आहे? आणि आपण अजून तिथे कोणकोणत्या देवांच्या मूर्त्या वगैरे लावू शकतो? गणपती वास्तूमध्ये जे वास्तूची एंट्री असते किंवा द्वार असतं त्याच्यावर गणपती कधीच ठेवायचा नसते. कारण की तुम्ही पण बघितलं असेल किंवा ऐकलं असेल, जेव्हा पार्वती देवीने गणपतीला द्वारवर ठेवलेलं तेव्हा त्यांचे पिता जे शंकरदेव होते त्यांनी त्यांचा धडा वेगळं करून टाकलेलं. तर त्याच्या जर वास्तूमध्ये कोणत्याही वास्तूमध्ये द्वारचं वर गणपती असतं तर त्यांचा पिता आणि त्यांच्या पुत्रामध्ये कधी पटत नाही, त्यांचा सतत वादविवाद होतच राहतो. तर ते गणपती नसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही असं म्हणाल की काय वस्तू राहायला पाहिजे, आपण पंचमुखी हनुमान म्हणतो. पंचमुखी हनुमान म्हणजे आपले जे हनुमान ते आपले रक्षक आहेत. गणपती भगवान आपले रक्षक नाही आहेत, ते आपल्याला गाईड करतात, आपल्याला दिशा दाखवतात आणि आपल्याला ज्ञान देतात. गणपती आपले रक्षक नाही आहेत. हे खूप मिथ आहे की गणपती बाहेर ठेवायला पाहिजे की आपण त्यांना देवासारखं स्वागत करो, हे अंधश्रद्धा आहे.
आपल्याला ठेवायचं किंवा तुम्ही चक्र ठेवू शकता. चक्र म्हणजे सुदर्शन चक्र ठेवू शकता की तुमच्या काही नेगेटिव्हिटी असेल घरी ते निघून जाण्यासाठी. एक पंचमुखी हनुमान म्हणजे आपले रक्षक करण्यासाठी. तर पंचमुखी हनुमान जेव्हा आपण सांगतो तर एक वास्तूमध्ये एक जागा असते निरुत्त जागा. ती निरुत्ताचं एक अजून एक नाव आहे, त्यांना पित्र आपण म्हणतो. तर कोणाचाही घरी जर पितृदोष असेल तर त्यांच्या द्वारमध्ये आपण पंचमुखी हनुमान किंवा हनुमान बसलेले एका पायावर एका गुडघ्यावर बसलेले ती तिथे वर राहायला पाहिजे. तर तुमचा जो वास्तूमधला जो द्वारचा जो दोष आहे ते निघून जातो. अरे बापरे. हे कारण की भरपूर म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांच्याच घराच्या बाहेर गणपती आपल्याला पाहायला मिळतात. आपण कोणतंही फ्लॅट बघा, वास्तूच्या हिशोबानं घर करून घेतलंय पण काय काय बाहेरच्या वस्तू आपल्याला भरपूर परिणाम देतात. मग ते एक आहे गणपतीची मूर्ती, जर एंट्रीज व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष मधला जो दोष आहे तो निघणारच नाही, तो सतत येत राहणार असं. आणि आपण जे किचनमध्ये आपलं पाणी आणि जे अग्नी असते म्हणजे जे आपला गॅस वगैरे असतो तो शेजारीच असतो. आपण म्हणजे गॅसच्या शेजारी आपलं ते सिंक असतं. मग ते किती योग्य आहे आणि त्याच्या नेमक्या दिशा म्हणजे जल कुठल्या ठिकाणी असलं, कुठल्या दिशेला असलं पाहिजे आणि अग्नी कुठल्या दिशेला असली पाहिजे. अग्नी आपण किचन जेव्हा बनवतो आपल्याला ही वस्तू माहिती आहे की आपण अग्नी दिशामध्येच किचन बनवायला पाहिजे. आणि त्याच्या बाजूला आपण सिंक ठेवतो किंवा वॉश बेसिन आपण त्याला म्हणू शकतो. ते वॉश बेसिन एक पाणीचं तत्व आहे, जलतत्व आहे आणि किचन हे अग्नितत्व. किचन म्हणजे आपण एक बर्नर जे म्हणतो ते अग्नितत्व आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर गॅप राहायला पाहिजे, डिस्टन्स राहायला पाहिजे. कम से कम 7 फूट त्यांच्यामध्ये राहायला पाहिजे तरच ती वास्तुदोष नाही लागणार. नाहीतर तुम्हाला ते सतत ती वस्तू जे तुमच्या घरात ते ऊर्जा मेंटेन करायला पाहिजे, जे ऊर्जा राहिले पाहिजे ते पाणी काय करतो त्यांना दाबून टाकतो. जेव्हा तुम्ही अग्नी बघाल तर अग्नीला विझवण्यासाठी आपण काय करतो, पाणी टाकतो. तर तुमच्या घरचं जे ऊर्जा आहे ते बंद करण्याचं काम पाणी करतो. तर तुमच्या घरात जे ऊर्जा असते ते बंद होऊन जाणार. त्याच्यामध्ये गॅप नाही राहायला पाहिजे, छोटा गॅप नाही राहायला पाहिजे, मोठा गॅप राहायला पाहिजे. कम से कम 7 फूट राहायला पाहिजे. आणि तसं पण नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक झाड पण ठेवू शकता, छोटंसं झाड पण ठेवलं तरी ते जे दोष आहेत किचन पाणी तत्व आणि अग्नितत्वामध्ये त्या दोषला तो नाश करून टाकतो. म्हणजे असं छोटंसं जर ते एकाच ओट्यावरती असेल तर मग मध्ये छोटंसं एक झाड ठेवा तर ते वास्तुदोष निघून जातो त्याच्याने. कारण की हा झाड जो आहे जो आपण प्लांट जे म्हणतो हे वायव्य तत्व आहे, धरती तत्व आहे, हे धरतीवरून निघालेलं आहे. तर मग धरती अग्नी आणि पाणीच्या तत्वामध्ये आपल्याला वायव्य तत्व भेटतो, मग ते त्याला नाश करून टाकतो. अच्छा, नाईस. मला सांगा की जर टॉयलेटची जागा असते, कारण की बहुतेक असं म्हणतात की टॉयलेटची जागा जर बरोबर असेल तर मग तो वास्तुदोष जरा कमी होतो किंवा तो जरा सुधारून जातो. मग नक्की टॉयलेटची दिशा कुठे असली पाहिजे आणि कोणती असली पाहिजे? नाही, तुम्ही विचारला ते. आजच्या टायमाला वास्तुदोषमध्ये 90% वास्तुदोष टॉयलेटमुळेच होतो. तुम्ही बघाल आधीच्या काळात टॉयलेट घरी नव्हते, ते बाहेरच व्हायचे. त्याच्यामुळे काही लोकांना हेल्थ इश्यू नसायचे, त्यांचे आरोग्य चांगलं असायचं, खाणं पिणं सर्व व्यवस्थित व्हायचं. जसं हा वेस्टर्न कल्चर आपल्या भारतात आला त्या हिशोबानं आपल्या वास्तूमध्ये अजून दोष निर्माण होत गेला. तर वास्तूमध्ये जो दोष असतो ते 90% टॉयलेटमुळेच असतो. कारण की टॉयलेट हा चुकीच्या दिशामध्ये असला तर त्याचा परिणामही तुमच्यावर पडतो किंवा ते वास्तूमध्ये पडतो. आपण जसं म्हणाल तुम्ही कितीही काम केलं तर शेवटी घरी येऊन तुम्हाला झोपायला पाहिजे. कोणालाही मनुष्याला आपण झोपण्यासाठी 8 तास ते 12 तासपर्यंत आपण घेतो कम से कम. ऑफिसमध्ये तुम्ही बसाल तर आपण सतत फिरत राहतो, कधी काम करत राहतो, मग ते 4-5 तास आपण म्हणू शकतो. पण वास्तू आपलं स्वतःचं घर एक अशी वस्तू आहे ज्याच्यामध्ये आपण सतत 12 तास आपण तिथे रेस्ट करतो किंवा आपण राहतो तिथे. तर वास्तूमध्ये त्यांच्या घरांच्या वास्तूमध्ये जे दोष निर्माण होतो ते टॉयलेटमुळेच होतो. आता कोणाच्या घरी निरुत्त जाग्यावर टॉयलेट असेल तर मग त्यांच्या घरात पितृदोष असणारच असणार. असं आता ती वस्तू भरपूर ट्रेंडमध्ये आहे की ईशान कोणामध्ये टॉयलेट नाही राहायला पाहिजे. ईशान कोणामध्ये टॉयलेट असलं की कॅन्सर होतो. कोणताही कॅन्सर असू द्या, ते डोक्याचं, ब्रेस्ट कॅन्सर बोला, पोटाचा कॅन्सर व्हा, काही असू द्या. पोटाचा कॅन्सरसाठी साऊथ ईस्टमध्ये टॉयलेट नाही राहायला पाहिजे. आणि आपल्या मनुष्याला जे कॅन्सर होतो ते नॉर्थ ईस्ट ईशान जाग्यामध्ये जर टॉयलेट असेल तर त्याच्यामुळेच होतो.
अजून पण अशी काही वस्तू आहे, नुसतं टॉयलेटनं नाही. म्हणजे आता तुम्ही समजा की काही मुलं ऐकत नाही, कोण जास्त ड्रग ॲडिक्ट होऊन जातात, काही अल्कोहोल पितात, दारू वगैरे पितात. हे कशाचं लक्षण आहे? हे आहे टॉयलेटचं लक्षण. जर त्यांचा ईशान कोणामध्ये टॉयलेट असेल तर तुमचा मुलगा मुलगी, तुमच्या घरचे मोठे वयस्कर जे कोणी असेल त्यांना ही आदत लागणारच लागणार. कारण की आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा एखादी टॉयलेट बनवतो तर आपले शरीराचे जे घाण वस्तू असते ते आपण काढण्यासाठी आपण टॉयलेट वापरतो. तर जर ती ईशान कोणामध्ये ती वस्तू जाईल तर त्याचा परिणाम मनुष्यावर पडतो. मग नक्की कोणत्या दिशेला असलं पाहिजे टॉयलेट? दक्षिण दिशा आणि नैऋत्य दिशा ह्याच्यामध्ये एक जागा असते, त्या दिशामध्ये टॉयलेट चालतो. कारण की ती जागा असते डिप्रेशनची. आपण कोणतीही वस्तू आपण सोडून द्यायची वस्तू आपण म्हणतो ती वस्तू एक असते. आणि पश्चिम आणि वायव्याच्या मध्ये एक जागा असते ज्याला आपण कोणाला डिप्रेशन असू शकतात, डिटॉक्स वगैरे काही असू शकतात, तर तिथे आपण टॉयलेट बनवू शकतो. त्याच्याने वास्तूमध्ये काही दोष नाही होणार. ओके. आणि मला सांगा, बेडरूम जी आहे आपली, आता बेडरूममध्ये खूप लोक फोटोज लावतात, आपल्या घरातल्यांचे फोटो लावतात, आपले असे विचित्र फोटोज लावतात. मग ते कितपत योग्य आणि घरातल्यांचे फोटो भिंतीवर लावणं पण योग्य आहे का? फॅमिलीचे फोटो तुम्ही घरी लावू शकता, पण त्याचं डिपेंड करतं ते कोणत्या दिशामध्ये लावतो आपण. जर तुम्ही पितृच्या दिशामध्ये तुम्ही फॅमिली फोटो ठेवला तर तुमच्या फॅमिलीमध्ये सतत वादविवाद होत राहणार. पितृ म्हणजे ईशान्य दिशा नाही, नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशामध्ये जर तुम्ही फोटो लावला तर तुमच्या फॅमिलीमध्ये कधीच वस्तू पटणार नाही. छोटे वस्तूमध्ये तुमच्या भांडण होणार. कोण तुमचे मतभेद, तुमचं समजणं मला नाही पटलं, माझं समजणं तुम्हाला नाही पटलं, ह्या वस्तूमध्ये पण झगडा होणार. पण बेडरूम कुठे असतो ते डिपेंड करायला पाहिजे. जर ते नैऋत्य दिशामध्ये राहिलं किंवा पश्चिम दिशामध्ये राहिलं तर ती बेडरूम योग्य आहे, पण त्याच्यामध्ये आपला फॅमिली फोटो असणं हे योग्य नाही आहे. फॅमिली फोटो कुठे राहायला पाहिजे? तर फॅमिली फोटो राहायला पाहिजे आपला ईशानच्या बाजूची, ईशान आणि पूर्वच्या मध्ये एक दिशा असते जे आपला हस्त खेळतं काहीतरी दिशा असते, त्याच्यामध्ये आपण फॅमिली फोटो ठेवू शकता. त्याच्याने काय होतो की आपल्या फॅमिलीमध्ये, पूर्ण फॅमिलीमध्ये आपले जे खानदान बोलू शकतो, आपले जे वारिस बोलू शकतो त्यांचे पण फोटो ठेवला तरी ते हसी खुशी राहते. अच्छा. मी एक कन्सल्ट केलेला, त्यांच्या फॅमिलीमध्ये नेहमी डिस्प्यूट व्हायचे, भावामध्ये कधीच पटायचं नाही. भाऊ म्हणायचा ह्याने असं केलं, दुसरा भाऊ बोलायचा ह्याने असं केलं. तर तिथे ईशान आणि पूर्वच्या मध्ये जे दिशा येतं तिथे त्यांचा फॅमिली फोटो जेव्हा लावलं, 1 महिन्यामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये जे डिस्प्यूट्स होते ते क्लिअर झाले. फॅमिली फोटो नसेल तर ॲटलिस्ट रामचंद्राचा फोटो आपण लावू शकतो. कारण की श्रीरामचंद्र जे होते त्यांनी त्यांच्या भावाला कधीही वेगळं वागळं नाही वागले. म्हणून म्हणजे घरात फॅमिली फोटोज लावावेच. लावावे, त्याच्यात काही दोष नसतो. पण ते डिपेंड करतो की आपण ते फोटो कुठे ठेवले. मृत व्यक्तीचे जे फोटो असतात ते घरात आपण पाहतो की लावलेले असतात त्यांच्या आठवणीसाठी वगैरे, पण मग ते घरात नक्की कोणत्या दिशेला लावले पाहिजे? काही असं आहे का की ह्या पर्टिक्युलर दिशेला ते लावले पाहिजे असं? पितृंची जे दिशा, वास्तूमध्ये पण पितृची दिशा असते. आपण जे नैऋत्य बोलतो ते हे पितृचीच दिशा आहे. आपण त्यांना दुसऱ्या भाषेत म्हणायला गेला तर ते पितृची जागा येते, तर त्यांचा फोटो तिथेच लागला पाहिजे. अच्छा. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही दिशामध्ये नाही लागला पाहिजे. जर ते ईशान कोणामध्ये असेल तर तुमच्या घरी वास्तुदोष होणार. कारण की ते जे वारलेले आहेत त्यांचा बोलताना काहीतरी इच्छा असते ते तिथेच राहिली असते. दक्षिण दिशामध्ये राहिलं तर ते 50% चांगलं आहे, 50% वाईट आहे असं. पण त्यांच्यासाठी एकच जागा आहे जे आहे नैऋत्य जागा, तिथेच राहायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त कुठेही पण नाही राहायला पाहिजे. देवघर आपलं जे असतं त्याच्यासाठी एक वेगळी खोली नसते जनरली मुंबईत आणि अशा छोट्या ठिकाणी. मग त्यांनी नक्की देवघर कुठे ठेवावं? वास्तूच्या हिशोबाने आधी पण लोकांनी असं जे वास्तुशास्त्र केले त्यांना पण माहिती आहे ही वस्तू की देवघर कधी पण आपल्या घरी नाही ठेवायचं होतं. देवासाठी एक मंदिर होता आपली जागामध्ये, ते एक मंदिर होतं, तिथे कोण पण प्रार्थना करायचे. पण आजच्या टायमाला असं झालंय की कोणाला टाइम भेटत नाही, काय नाही, म्हणून आपण घरी मंदिर ठेवतो. पण मंदिर राहायचं कुठे? तर ती एकच जागा आहे, ती आहे ईशान कोण. ईशान कोणमध्ये जर मंदिर राहिलं तरच ते व्यवस्थित राहतं. नाही कारण की त्याच्यामध्ये समजा तुमच्या घरी कोणाच्या घरी मुलगा भक्ती नाही करत,
तो देवाला मानत नाही, देवाची भक्ती करत नाही, देवाची स्तुती करत नाही. कारण की वास्तू हा एक वस्तू असा आहे ना की वास्तूंचा जो डोकं असतं ते ईशान कोणामध्ये असते. जर तिथे आपण मंदिर ठेवलं तर आपल्या घरात नेहमी ते देवांची जी भक्ती करण्याची असते ते आपल्या एक डोक्यात राहतं की ते वस्तू कधीच विसरायचे नसते. ईशान कोणमध्ये आपलं असं वास्तूच्या हिशोबानं काही नेगेटिव्ह वस्तू नाही राहायला पाहिजे, कोणते खराब वस्तू नाही राहायला पाहिजे, म्हणून आपण तिथे मंदिर ठेवतो. कारण की ते देवाची स्तुती असो किंवा कोणते इतर काही देवाची भक्ती असो ते नेहमी सतत राहू दे म्हणून आपण ते ठेवतो. मंदिर हा दुसरा ठिकाणी राहिला तर त्याचा पण वेगवेगळा परिणाम होतो. काय परिणाम होतो म्हणजे आपण अग्निकोणमध्ये जर मंदिर ठेवलं ते पण एक वास्तुदोष मानला जातो. हां, त्याच्यामध्ये जर अग्निकोणमध्ये कोणा मंदिर असेल तर हे लेडीज लोकांना भरपूर त्रास देतो. अच्छा. आजच्या टायमाला जे त्यांचं 5 दिवस असतात त्याच्यामध्ये त्यांना नेहमी हेल्थ इश्यू होतच राहणार. अच्छा. आणि मी असं पण ऐकलेलं की देवघर आपण जिथे झोपतो त्या खोलीत मोस्टली नसलं पाहिजे. मग नक्की कुठल्या खोलीत ठेवायला पाहिजे आपण ते? मंदिर जे आहे ते आपल्याला हॉलमध्येच ठेवायचं. हॉलमध्ये ठेवायचं. कारण की ही वस्तू रूममध्ये नाही राहत. हॉलमध्ये जे दिशा असते म्हणजे दिशा आपण बनवल्यानंतर जी त्याची ऊर्जा तिथेच असते. त्याच्यामध्ये जे हॉल लागत असेल त्याच हिशोबाने ठेवू शकतो. ईशान कोणमध्ये जर बेडरूम असेल त्याच्या व्यतिरिक्त आपण पश्चिम दिशेमध्ये लावू शकतो. कारण की ह्याच्या पाठी कारण आहे. कारण की आपण जेव्हा देवाकडे काहीतरी एक भक्ती किंवा एक इच्छा मागण्यासाठी आपण देवाकडे जातो, प्रार्थना की माझ्या सुख राहू दे, समृद्धी राहू दे, पैसा टिकून राहू दे, अशी आपण मागणी करण्यासाठी राहतो. पण ती ईशान कोणमध्ये जर बेडरूम असेल तर ईशान कोणमध्ये आपण नाही ठेवून आपण पश्चिम दिशेमध्ये ठेवू शकतो. पण म्हणजे असं पाहायला गेलं तर हॉलमध्ये पण काही लोक झोपतात. त्याच्याने काही वास्तुदोष नाही लागत. हॉलमध्ये तुम्ही झोपू शकता, बसू शकता, काही करू शकता. त्याच्याने काही वास्तुदोष नाही लागत. बेडरूम हा अशी वस्तू आहे की कोण कपल्स राहतात तिथे, कोण काय ना काही गेस्ट राहिले, कोण ना कोण काय राहिले तर एक रूम पडतो, त्याच्यामध्ये देवाला बांधल्यासारखं होतो. हॉल ही वस्तू की आपण कोणत्याही घरी गेलं तर हॉल तो भरपूर मोठा असतो. तर ते हॉलमध्ये मंदिर ठेवणं म्हणजे ते पूर्ण घरामध्ये ते वातावरण व्यवस्थित राहणं, ते आपण ऑरा बोलतो जे क्रिएट करतो ते व्यवस्थित राहण्यासाठी आपण हॉलमध्येच मंदिर ठेवायचं. ओके. आणि किचनमध्ये पण काही लोकांची मंदिर असतात, मग ते चालेल का? नाही चालत. त्याच्यामुळे मी जसं म्हटलं की आपल्या जे लेडीज लोकांना प्रॉब्लेम असतो, हेल्थ इश्यूज सर्वात जास्त होतो, ते त्याच्यामुळेच होतं. किचनमध्ये कधीही आपण मंदिर नाही ठेवायचं. कोण कोण काय नॉनव्हेज बनवतो तर आपण देवासमोर नॉनव्हेज बनवू शकतो का? नाही बनवू शकत. आजच्या टायमाला नॉनव्हेज असं झालं की कोणा पाहिजे म्हणजे पाहिजे, तर ती वस्तू नाही राहायला पाहिजे. किचनमध्ये मंदिर असणं हा सर्वात मोठा वास्तुदोष आहे, पण ती नाही राहायला पाहिजे. त्याच्या बाहेर आपण भिंत असेल त्याच्या पाठी लावा ती चालेल, पण किचनमध्ये मंदिर ठेवणं हे योग्य नाही आहे. मला सांगा, ब्रह्मस्थान जे आहे घरातलं ब्रह्मस्थान ते नक्की काय असतं म्हणजे कुठे असतं ब्रह्मस्थान? ब्रह्मस्थान म्हणजे आपला जो मोठा वास्तू आहे, तुमचा जो फ्लॅट आहे, फ्लॅटमध्ये ते एक मुख्य सेंटर असतो, मुख्य भाग असतो, मधला सेंटर असतो, त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो. ब्रह्मस्थान अशी वस्तू आहे ज्याच्यामध्ये आपली घरात जी प्रगती व्हायला पाहिजे, जे ऊर्जा तिकडनंच निघते. आपलं ईशान दिशा, आपलं अग्नी दिशा, वायव्य दिशा हे ब्रह्मस्थानामधूनच निघतो. तर ब्रह्मस्थान होणं भरपूर गरजेचं आहे, व्यवस्थित होणं भरपूर गरजेचं आहे. कारण की जर ते ब्रह्मस्थान जर कोणाचं चुकलं आणि तिथे काहीतरी हेवी वस्तू ठेवली किंवा वजन वस्तू ठेवला तर त्या घरात प्रगती होणारच नाही. ते कोणताही विषय असू द्या, पैशाचा विषय असू द्या, मुलाबाळांचा विषय असू द्या, मुलांची प्रगतीच्या हिशोबानं असू द्या, एखादं घरात मुख्य माणूस असतो जे त्याच्यावरच डिपेंड असतं घर, त्यांची पण प्रगती होणार नाही. म्हणजे एक पूर्ण घराची जे प्रगती व्हायला पाहिजे, जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते होणारच नाही जर तिथे आपण काहीतरी हेवी वस्तू ठेवलं तर. मग ब्रह्मस्थान म्हणजे एखाद्या रूम मधली जागा की पूर्ण घराची मिळून मधली जागा? ब्रह्मस्थान म्हणजे आपले जे पूर्ण एक फ्लॅट किंवा आपले घर आहे त्याच्यामध्ये एक सेंटर पॉईंट असतो, एकदम मधला भाग, त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणू शकतो. रूम मधला ब्रह्मस्थान नसतो, हे अफवा आहे. पण आपलं जे ब्रह्मस्थान आपण म्हणतो ते आपला आहे घरांचा, पूर्ण घर आपला, घरामध्ये 4 दिवार असतात, त्या 4 दिवामध्ये जे मधला भाग असतो त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो. अच्छा.
मी असं ऐकलेलं आहे की आता आपण घरात नवीन घर घेतो, मग त्याच्यानंतर आपण वास्तुशांती वगैरे करतो, पण वास्तुशांतीनंतर सुद्धा वास्तुदोष लागतात का घरात? हो, लागतो. कारण की आधीच्या टायमामध्ये जेव्हा हे वास्तुशास्त्र बनलेलं, तेव्हा वास्तूच्या हिशोबानेच सर्व वस्तू ठेवलेले होते. मंदिर ईशान कोणामध्ये, किचन अग्नी कोणामध्ये, तुम्ही रूम म्हणा, काही वस्तू हेवी वस्तू म्हणा पितृंच्या दिशामध्ये, आणि काय आपण टॉयलेट वगैरे असेल ते नैऋत्य दिशामध्ये. हे सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्यानंतरच वास्तुशांती करत होते. पण आत्ताच्या टायमाला असं झालं आहे की आपल्याला घर मिळाली की वास्तुशांती करून टाकायची. पण ते वास्तुशांती केल्यानंतर पण ते वास्तुदोष निर्माण होणारच, कारण की तुम्ही त्यांचा काही उपाय किंवा ती वस्तू त्या जागामध्ये ठेवलीच नाही आहे. तर मग ते वास्तुदोष लागणार म्हणजे लागणार. तुम्ही असं पण सांगतात की वास्तुशांती दर 12 वर्षामध्ये एक वास्तुशांती करायची. वास्तू शांत होते 12 वर्षामध्ये. तर त्याच्यामध्ये पण आता 12 वर्ष म्हणजे भरपूर मोठी वस्तू झाली. 12 वर्षामध्ये काय काय होऊ शकतो, काय काय नाही होऊ शकत. तर ती वस्तू एकदम व्यवस्थित राहिलीच पाहिजे. तरच वास्तुशांती केलं तर तुम्हाला ती वास्तू फळणार, नाहीतर नाही फळणार तुम्हाला ती वास्तू. म्हणजे आपल्याला आधी आपल्या ज्या जागा आहेत त्या बरोबर जिथे असं म्हणजे आता टॉयलेट, बाथरूम किंवा देवघर वगैरे ते जिथे असलं पाहिजे तिथे आधी आपण ते ठेवायचं आणि मग वास्तुशांती तर करायची. त्याचे परिणाम असं पण करू शकता की तुम्ही आताच्या वेळी तर लोकांनी वास्तुशांती केली पण असेल, पण त्याच्यानंतर पण त्यांना परिणाम पडतो. पण आता उपाय काय, तर त्या वस्तू जर तुम्ही उपाय केलं, परत वास्तुशांती करा किंवा ना करा, त्याच्यानं काही फरक नाही पडत. पण आधीच्या टायमाला असंच करायचं की वास्तू जे व्यवस्थित जागेवर ठेवल्यानंतरच वास्तुशांती करायची. आताच्या टायमाला ती सर्व वस्तू होतच नाही, म्हणून लोक वास्तुशांती केल्यानंतर पण वास्तुदोष निर्माण होतो त्यांच्या. आणि जी घरातली आपली इच्छापूर्ती जागा म्हटली जाते, तर ती घरातली नक्की कोणता भाग असतो जिथे आपल्या इच्छापूर्ती होतात? हे भरपूर चांगला प्रश्न विचारला तुम्ही, की आपल्या घरामध्ये पण एक अशी वस्तू आहे ज्याच्यावर आपली इच्छा पूर्ण होतेच होते. ती आहे पश्चिमची दिशा. पश्चिमची दिशामध्ये आपण एखादी इच्छा मागितली किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काय फोटो फ्रेम लावला किंवा वस्तू आपण ठेवला, तर ते इच्छा पूर्ण होतेच होते. तुम्ही एक असे मंदिर पण आहे, प्रसिद्ध मंदिर आहेत 2. एक आहे तिरुपती बालाजी आणि दुसरे आहे महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी. ह्यांची जी प्रतिमा होती, व्यंकटेश बालाजी जे आहे, त्यांची प्रतिमा वास्तूच्या हिशोबाने पश्चिमच्या दिशावरच ठेवलेली गेली आहे. म्हणून आजच्या टायमाला जे कोणी त्यांच्याकडे जे कोणी काय मागत असतात आणि ते पूर्ण होतेच होते. सेम कोल्हापूरची महालक्ष्मीकडे काही पण आपण इच्छा मागितली तर ती पूर्ण होते. का? कारण की ती जागेच्या वास्तूच्या हिशोबाने जे देव्यांचे जे प्रतिमा होते ते पश्चिम दिशामध्ये ठेवले गेले, म्हणून त्यांची इच्छा पूर्ण होते. तिरुपती बालाजीचं अजून काही पण अशी गोष्ट आहे ते वास्तूच्या हिशोबानेच आहेत. त्यांच्या मंदिरमध्ये गेला तर त्यांची जी नदी आहे, कुंड आपण म्हणतो, मोठं कुंड म्हणतो, ते ईशान कोणामध्ये आहे. त्यांचं जे प्रसादचं जे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते उत्तर आणि वायव्य त्याच्या मधोमध बनवला गेला आहे, म्हणून त्यांचा प्रसाद आजच्या टायमाला सर्वांना आवडतो. आणि असं वाटतं की प्रसाद भेटला म्हणजे साक्षात आपण जाऊन आल्यासारखं असं वाटतो. म्हणून ह्या विषयामध्ये आपल्या वास्तूमध्ये पण अशी वस्तू आहे जे आपण पूर्ण करू शकतो. एखादी कोणाला मुलंबाळ नाही होत आहे, आजच्या टायमाला काय ना काय मिसकॅरेज होत राहतात, मुलंबाळ होत नाही, त्यांना पुत्ररत्नाची इच्छा असते, एक मुलगी झाली दुसरा मुलगा पाहिजे, तर तुम्ही पश्चिम दिशेमध्ये कोणत्या एखादा छोटा बाळांचा मुलगा असेल, त्यांची तिथे फोटो फ्रेम पण लावला तरी तुम्हाला पुत्ररत्न भेटणार. अशी आहे. म्हणजे ती एवढी पॉवरफुल असते ती जागा. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण वास्तू पण आपला परफेक्ट राहायला पाहिजे. त्यानंतर आपण ही वस्तू केली तर ती होतेच होते. घरात तुम्ही बघायला एखादी वस्तू जे आपल्या कामाची नसते ते पण वाढलेली गेलेली असते. ते का असतो? औषध पकडा किंवा आपण गाडीची किचन पकडा. किचन जर आपण पश्चिम दिशामध्ये ठेवलं तर आपल्या घरी जास्त जास्त गाड्या येणार. बाईक म्हणा, 4 व्हीलर म्हणा, काही म्हणा. तुम्ही एखादा घरांचा पण फोटो ठेवला पश्चिम दिशामध्ये, घर तर तुम्हाला मिळणार, तुमची इच्छा पूर्ण झाणार, पण तुमचे घरं बनणार अशी पर्यंत परिस्थिती येते. आपले जे इच्छापूर्तीची जागा असते ते एक्झॅक्ट पश्चिम दिशा असते, ज्याला आपण जे म्हणतो 270 डिग्री सेल्सिअस आपल्या घराच्या सेंटरमध्ये जावा आणि 270 डिग्री तुम्ही तिथे मोबाईल असेल किंवा कंपास असेल जे काय असेल ते तिथे तुम्ही कराल तर तुम्हाला वेस्ट दिशा मिळणार
तर ती त्याच्यासाठीच असते. एखादा व्यवसाय असतो, त्यांना व्यवसायाची फ्रँचायझी वाढवायची असते, बिझनेस वाढवायचा असतो, तर 270 डिग्रीमध्ये तुमचं नाव, तुमचा ब्रँडचं जो नाव आहे ते तिथे तुम्ही ठेवा, तुमचा ब्रँड ऑटोमॅटिक वाढणार. म्हणजे जर व्यवसाय असेल तर मग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं की घरीच ठेवायचं? व्यवसायाच्या ठिकाणी. घराचं तर वेगळी वस्तू असते आणि घराचा वास्तू वेगळा असतो आणि व्यवसायाचा वास्तू वेगळा असतो. व्यवसाय एखादा जो वाढायचा आहे तर तुम्ही 270 डिग्रीमध्ये तुमचं नाव, तुमचा जो ब्रँड आहे, एखादी कोणतंही ब्रँड असू द्या, कपड्यांचं दुकान असू द्या, खाण्यापिण्याचं दुकान असू द्या, तिचं रेस्टॉरंट असू द्या, तुम्ही तिथे नावाचं त्यांचं फ्रेम करा किंवा त्यांच्या नावानं काहीतरी बनवा, तर तुमचा व्यवसाय ऑटोमॅटिक वाढणार. कधी कधी असं होतं की काही लोकांचे लग्नच जमत नाही, खूप वय होऊन जातं पण लग्नच जमत नाही, खूप लेट होतं, म्हणजे वय निघून गेलेलं असतं तरी लेट होतं. मग त्याच्यात वास्तुदोषाचा काही परिणाम असतो का किंवा काही संबंध असतो का? हो, त्याच्यामध्ये वास्तूचा परिणाम पण असतो आणि वास्तुदोष पण लागतो त्याच्याने. कारण की आपला वास्तूच्या हिशोबाने एखादे कोण मनुष्य, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना वास्तूमध्ये एक अशी जागा असते जे उत्तर आणि वायव्य ह्यांच्यामध्ये एक भाग असतो, जे आपण म्हणतो ना अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी एक जागा असते. त्या जाग्यावर एखादी फोटो लावा किंवा लव बर्डचे फोटो ठेवा, फ्रेम ठेवा किंवा मूर्ती ठेवा, किंवा मुलगा किंवा मुलगी तिथे झोपत असेल तर त्यांचं लग्न लवकर होऊन जाईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तो इतर ठिकाणी कुठे झोपत असेल, समजा ईशान कोणामध्ये झोपत असेल, तर त्यांचं लग्न लवकर होणारच नाही, त्यांचं लग्न लेटच होणार. आपण असं पण माझ्याकडे एक केस आलेला की त्या मुलांचं लग्न नाही होत आहे कारण की ते झोपत होते ईशान कोणामध्ये. ईशान कोणामध्ये जे आपण ठेवतो ते आपण लहान मुलं किंवा वयस्कर मनुष्यांना ठेवतो, कारण की ते असतात भरपूर नाजूक. आजच्या टायमाला माझ्या वयाचा किंवा इतर कोणी आपण एवढे स्तंभ असतो की आपण काही वस्तू करू शकतो, काही वस्तू नाही करू शकत. आपण एक डिसिजन मेकिंग बनवू शकतो. तर ती उत्तर आणि वायव्येच्या मध्ये एक भाग येतो, त्या भागामध्ये जर ते झोपत असेल किंवा त्यांची फोटो पण लावलेला असेल तर त्यांचं लग्न ऑटोमॅटिक होऊन जाईल. तुम्हाला काही वेगळी क्रिया करायची पण जरूरत नाही. अच्छा. आणि जे लग्न म्हणजे डिवोर्सेसचा आता केसेस खूप जास्ती वाढलेले आहेत, तर मग वास्तुदोष डिवोर्सच्या ह्याच्यामध्ये पण लागू होतो का काही? हो, त्याच्यावर पण लागू होतो. जसं आपण स्टार्टिंगमध्ये म्हटलं की पंचतत्व जे असतो, अग्नी, वायू वगैरे, अग्नी दिशा एक अशी असते की ते नुसतं किचनसाठी बनवलं गेलं आहे, किंवा एखादा मनुष्य जो कोणी काम करत नसेल त्याच्यासाठी, तो त्याच्या मनात किंवा त्यांच्या शरीरमध्ये ते ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण ते अग्निदिशा ठेवतो. तर त्या जागामध्ये जर एखादी कोणते कपल ज्यांचं लग्न झालं आहे त्यांचा फोटो किंवा ते स्वतःही तिथे त्यांचा बेडरूम असेल तर त्या पती पत्नीमध्ये कधी प्रेम राहणारच नाही. छोट्या छोट्या वस्तू किंवा मोठ्या मोठ्या वस्तूमध्ये छोटीशी वस्तू भरपूर मोठी होऊन जाईल आणि डिवोर्सपर्यंत वस्तू जाईल तशी होणार. आणि डिवोर्स अजून एक अग्नितत्व असं आहे की त्याची एंट्री नाही राहायला पाहिजे. त्याच्याने पण कपल्समध्ये मतभेद होतच होता. घराची जी एंट्री असते त्याचे ते अग्निदिशामध्ये नाही राहायला पाहिजे. मग ते पती आणि पत्नीमध्ये मतभेद करणारच, डिवोर्सपर्यंत जाईल. आपला एक सुप्रसिद्ध क्रिकेटर आहे ज्यांचा आत्ता हल्ली डिवोर्स झाला. एका रीलमध्ये त्यांचा बघितलेला की त्यांच्या मंदिरमध्ये लाल कलर भरपूर होता. असा तत्व होता की त्यांनी लाल कलर भरून ठेवलेला. तर ते एक त्यांचं कारण असू शकतं की त्यांचं जे डिवोर्स झाला ते एक त्यांचं कारण असू शकतं. कारण की त्यांचे मोठे भाऊ पण आहेत, त्यांचा का डिवोर्स नाही झाला, त्यांचाच का झाला ते मी बघितलं म्हणून तुम्हाला. अच्छा. पण मग असं म्हणतात ना की देवाच्या ठिकाणी प्रसन्न रंग असले पाहिजे, तर मग म्हणजे ब्राईट कलर्स असले पाहिजे, मग लाल रंग नाही चालत का? लाल रंग चालतो. कशामध्ये चालतो? जर तुमची कुलदेवी असेल, कुलदेवी असेल किंवा तुमचे कोणतीही तुमची देवीला तुम्ही जास्त मानत असाल तर ते तुम्हाला अग्निकोणमध्ये आपण मंदिर ठेवू शकतो. कोल्हापूरची महालक्ष्मी त्यांना मानतात, त्यांची कुलदेवता आहे. इतर कोणती तुळजापूरची महालक्ष्मी त्यांचे हे कुलदेवीत आहे, तर त्यांचं अग्निकोणामध्ये मंदिर असणं योग्य आहे, काही प्रॉब्लेम होणार नाही. पण इतर त्यांचे कोण महादेवला मानतो, कोण विष्णू भगवानला मानतो, इतर कोणतेही देव असतो त्यांना मानतो आणि त्यांचं अग्निकोणामध्ये मंदिर असलं तर मग त्यांच्या घरात ती वस्तू राहणारच नाही. आता खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला एका क्रिकेटरचा,
ती पण एक कारण असू शकतं. अग्निकोणमध्ये जर एखादा मंदिर आला तर मनुष्याला त्यांच्या घरी एक ॲक्सिडेंट, असा मेजर ॲक्सिडेंट होणार की तो सीधा बेड पकडू शकतो. ते एक वस्तू आहे. इतर पण वस्तू आहे. पितृदिशाकडे आपलं मंदिर नाही राहायला पाहिजे, त्याच्याने पितृदोष उत्पन्न होतो. वायव्य दिशामध्ये पण मंदिर नाही राहायला पाहिजे. वायव्य दिशामध्ये जर मंदिर असला तर तुमच्या घरी पैसा टिकणारच नाही. तुम्ही केवढंही वाचवायचा प्रयत्न करा पण ते कधीच टिकणार नाही. उत्तर दिशामध्ये मंदिर नाही राहायला पाहिजे. उत्तर दिशामध्ये जर मंदिर असेल तर तुमच्या घरी तुम्हाला पैसाच मिळणार नाही. खर्च तर दुसरी वस्तू, तुम्हाला पैसाच मिळणार नाही. म्हणून मंदिरची एक दिशा अशी आहे जे ईशान कोण आहे, आपण तिथेच ठेवला जातो. की तिथेच ठेवलं तर आपल्या घरी एक मंदिर, देवांचा जो वातावरण आहे ते सतत राहू दे म्हणून ती वस्तू तिथे ठेवली जाते. आपलं जे देवघर असतं तिथे स्त्री देवी जी स्त्री देवता आणि पुरुष देवता यांच्या जागा काही ठरलेल्या असतात का? म्हणजे असं असतं का की स्त्री देवतेच्या जागी पुरुष देवतेचं काही ठेवायचं नाही किंवा पुरुष देवतेच्या ठिकाणी स्त्री देवतेचं काही ठेवायचं नाही, असं काही असतं का? हां, असं असतं. कारण की जसं आता मी म्हटलं तुम्हाला, अग्निकोणमध्ये कुलदेवी किंवा देवीची मूर्ती असली तर व्यवस्थित ती त्याच्यामध्ये वास्तुदोष नाही पडत. तसंच जर देवीच्या जागी कोणतरी देवत ठेवलंय, तुम्ही शंकर भगवान म्हणा, विष्णू भगवान म्हणा, त्यांची पण प्रतिमा तिथे ठेवले तर ते योग्य नाही आहे. तिथे नुसतं देवीचीच फोटो राहायला पाहिजे. आणि त्या मंदिरमध्ये जर तुमची कुलदेवी देवी असेल, कोणते कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणा, तुळजाभवानी, इतर कोणतेही देवी म्हणा, जर ते तिथे राहिलं तरच तुम्हाला ते नेगेटिव्ह इफेक्ट नाही पडणार. इतर काही वस्तू असेल, तुम्ही शिवलिंग पण तिथे ठेवला, विष्णुदेवीची मूर्ती पण ठेवला, शालिग्रामचा दगड पण तिथे ठेवला आणि साईबाबाची मूर्ती तिथे ठेवला तर ते योग्य नाही आहे. ते चुकीची दिशा आहे. ठेवायचं आपण कोणत्याही पुरुषची ठेवायचं असेल तर आपण ते ईशान कोणामध्ये ठेवू शकतो. पण एका घरामध्ये 2 मंदिर नाही राहायला पाहिजे. देवीची वेगळी आणि देवाचं वेगळं नाही राहायला पाहिजे. तुमची कुळदेवी असेल तर तुम्ही अग्निकोणमध्ये मंदिर बनवा. नसेल, इतर कोणी दुसरे असेल, पुरुष असेल, विष्णू भगवान किंवा महादेव भगवान, ते असेल तर तुम्ही ईशान कोणामध्ये मंदिर ठेवू शकता. आणि आपली कुलदेवी जी असते ते ईशान्येला जर देवघर असेल तर मग ती आपली कुलदेवी आपण तिथे ठेवू शकतो त्याच्यात काय वास्तुदोष नाही आहे. पण मेन जे आपण बोलतो ना, मेन जी जागा आहे, जे मुख्य जागा आहे ते अग्नी आहे. पण त्याला व्यतिरिक्त आपण तिथे जागा नसेल तर तुम्ही ईशानमध्ये पण ठेवू शकता, त्याच्यामध्ये काही वास्तुदोष नसतो. अच्छा. आणि घरात लोक म्हणजे जनरली असे गणपतीचे फोटो, श्रीकृष्णाच्या मूर्त्या किंवा श्रीकृष्णाचे फोटोज आहे ते संपूर्ण घरभर लावतात, मग ते कितपत योग्य आहे? देवांचा जे फोटो असतो ते आपल्याला नुसतं ईशान कोणामध्येच ठेवायचा. अच्छा. इतर तुमची फोटो किंवा इतर तुमचे काय फोटो फ्रेम असला, फोटो असला, मूर्ती असले, काही वस्तू असते, ते चुकीच्या ठिकाणी मध्ये जर ठेवला असेल तर त्याचा प्रभाव तुमच्यावर पडणार. आता श्रीकृष्ण भगवानची तुम्ही जे बोलला की त्यांची जर मूर्ती आपण पश्चिम दिशामध्ये ठेवली तर ते मूर्ती तुमची जास्तीत जास्त वाढणार. आणि तुमच्या घरात जर मुलगा असेल तर त्यांचे अफेअर पण जास्त होणार, जे योग्य नाही आहे. जर ते तुम्ही आता मुलांचं तुम्हाला प्रेम तुम्हाला मिळत नाही आहे तर तुम्ही श्रीकृष्णाची मूर्ती ठेवू शकता. पण ते कुठे ठेवणार? उत्तर आणि वायव्येच्या मध्ये जो भाग असतो तिथे ठेवायला पाहिजे. जे अट्रॅक्टिव्ह करते. आणि तुमच्या घरी जो तुम्हाला प्रेम मिळत नाही ते तुम्हाला प्रेम मिळणार. पण इतर काही दिशामध्ये जर तुम्ही फोटो फ्रेम किंवा ठेवला तरी त्याचा इफेक्ट नेगेटिव्ह पडणार, खराब परिणाम पडतो त्याच्या घरामध्ये. तर आपला जो घरी आपण देवता, मूर्ती, फोटो फ्रेम जे आपण ठेवतो ते आपण ईशान कोणामध्येच ठेवायला पाहिजे, इतर काही दिशामध्ये नाही ठेवायला पाहिजे. अच्छा. आणि आता घरात काही लोक काम करतात, मग जसं की आता बरेचसे लोक आपल्या युट्यूबवरती कॉन्टेंट बनवतात किंवा रील्स वगैरे बनवतात, मग ते त्याच्यासाठी क्रिएटिव्ह काहीतरी आपल्याला विचार करावा लागतो. मग अशी कोणती घरातली जागा आहे का की ते तिथे क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे त्यांचे जे विचार आहेत त्यांना अजून सपोर्ट मिळतो त्या वास्तूच्या ह्याच्याने, काही असं आहे का? हां, ते वास्तूमध्ये एक अशी दिशा आहे जे आपण ईशान म्हणतो, ते एकदम प्युअर राहायला पाहिजे आणि एकदम व्यवस्थित राहायला पाहिजे. जर एखादी कोण कॉन्टेंट क्रिएटर असेल किंवा त्यांना कॉन्टेंट लिहिताना खूप आवडत असेल किंवा रायटर असेल, इतर कोण लिरिसिस्ट असेल, कोणी असेल, तर ते ईशान कोणामध्ये जर ते बसले आणि तिथे विचार करून ते त्यांना लिहायचं असेल तर त्यांना तिथे सर्वात फायदा मिळणार. तुम्ही इतर कोणत्या ठिकाणी तुम्ही
दक्षिण दिशामध्ये बसा, तुम्हाला ती नाही सुचणार, तुम्हाला अन्य कोणते जे न कारणवाले ती वस्तू सुचणार तुम्हाला. तुम्ही कम्पेअर करू शकता जो ईशान कोणामध्ये बसतोय आणि जो इतर कोणत्याही दिशामध्ये बसतोय, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण ह्या ठिकाणीमध्ये बसत असेल तर सर्वात जास्त ईशानवाल्यांनाच त्यांचा कॉन्टेंट जे आपण रायटिंग असतो त्यांना व्हॅल्यू मिळते. अच्छा. आणि मग जे मुलं अभ्यास करायला बसतात मग त्याच्यात पण मुलांनी असं कुठलं पर्टिक्युलर, लहान मुलं जे शाळकरी किंवा कोणीही, मग ते अशी कोणती पर्टिक्युलर आपली दिशा आहे का की त्यांनी तिथे बसलं की त्यांना जास्ती लर्निंग होतं किंवा त्यांना जास्ती ते ज्ञान प्राप्ती होते तिथून? वास्तूमध्ये एक अशी दिशा पण आहे ज्याच्या आपण पितृ आणि पश्चिम त्याच्यामध्ये एक अशी दिशा असते जी आपल्याला विद्याप्राप्तीसाठी मिळते. तिथे तुम्ही तुमच्या मुलांची बॅग म्हणा, पुस्तक म्हणा, की तिथे बसून अभ्यास करत असेल ते म्हणा, तिथे तुम्ही जर ती वस्तू ठेवलं तर तुमचा मुलगा ऑटोमॅटिक अभ्यास करायला लागेल. आणि अजून एक दिशा आहे जसं आपण ईशान म्हणतो, ईशान एक अशी दिशा आहे जी सर्वात प्युअर आहे, तिथे आपण सर्व काही मिळू शकतो. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी अभ्यास करत नसेल तर तुम्ही ईशान कोणामध्ये पण बसून त्यांना अभ्यास करू शकता, झोपून घालू शकता. पण आपलं जे विद्याप्राप्ती आपण म्हणतो, विद्या चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे, तर ती विद्या कुठे भेटणार तर ते पितृ आणि पश्चिमच्या मधोमध एक भाग येतो, त्या ठिकाणी जर ते बसत असेल किंवा त्यांची पुस्तकं पण ठेवली तर ते ऑटोमॅटिक त्यांच्याकडनं आकर्षित होऊन त्यांना अभ्यास करायला लागतील. अच्छा. आणि शेअर मार्केटमध्ये वास्तूचा काही इफेक्ट आहे का? भरपूर इफेक्ट आहे शेअर मार्केटमध्ये, कारण की लोक जनरली घरी बसूनच ते ट्रेडिंग वगैरे आपण बघतो की करत असतात. मग काय फायदा आहे नक्की आजच्या टायमाला? जसं आपण शेअर मार्केट आपण म्हणतो, कोणी मनुष्य राहिलं तर त्यांना काय बोलतात, एक टीप द्या आणि त्या हिशोबाने आम्ही पैसे इन्व्हेस्ट करू. कोणाला ती वस्तू ॲनालाइज किंवा ती कंपनी केवढं काम करते किंवा नाही करते त्या डीपमध्ये कोणाला कोणी इच्छाच नसते तिथे जायची. एखादे काहीतरी शॉर्टकट म्हणा, मग आम्ही त्या हिशोबानं करू, असं लोक शेअर मार्केट करतात. पण जे स्वतःहून प्रॅक्टिस करतात आणि त्यांना ती आयडिया भेटत नाही, सतत लॉसमध्ये जात असतात, तर अग्निदिशा एक अशी आहे जे तुमच्या जे शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करतात किंवा त्याला चॅनलाइज करता, तर अग्निदिशामध्ये जर बसून तुम्ही ती वस्तू करत असेल तर तुम्हाला त्याच्यावर अजून डीप जाऊन तुम्हाला काहीतरी विद्या मिळेल आणि कुठे पैसे टाकायला पाहिजे, कुठे नाही इन्व्हेस्ट करायला पाहिजे, ते सर्व वस्तू तुम्हाला कळेल. आणि त्याच्यामध्ये उत्तर दिशा पण अशी आहे जे एकदम क्लीन राहायला पाहिजे, व्यवस्थित राहायला पाहिजे. कारण की उत्तर दिशा म्हणजे आपले कुबेर देवता अशी आहे की ते एकदम प्युअर राहतात, तिथे काही गडबडवाली वस्तू नको किंवा हेवी एलिमेंट नको, मग ते तुमचा पैसा टिकणार नाही. तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट पण करता पण तुमचा पैसा टिकतच नाही. तर ही दोन अशी दिशा आहे जे व्यवस्थित राहायला पाहिजे, त्याच्याने तुम्हाला शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट होऊ शकतो. अच्छा. आणि जे लोक नोकरी करतात किंवा नवीन आता व्यवसाय सुरू करतात तर मग त्याचे दिशा म्हणजे व्यवसायाचे जे दुकानाचं समजा दार असेल किंवा तोंड असेल ते कुठल्या दिशेला असलं पाहिजे, नक्की काय असलं पाहिजे? ज्यांचं व्यवसाय असेल किंवा त्यांना जॉब असेल, काम करत असेल, कोणाला काम मिळत नाही आहे, जे मिळतंय ते व्यवस्थित नाही मिळतंय, तर उत्तर दिशा एक अशी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी बनतो किंवा एक संधी बोलतो आपण, ती संधी मिळाली पाहिजे तरच मनुष्य काम करणार, नाही तर नाही करणार. तर उत्तर दिशा व्यवस्थित राहिल्या पाहिजे. कारण की जर उत्तरच्या दिशा अशी आहे, 45 देवता जे आहेत त्या वास्तूमध्ये ठेवले गेलेले आहेत, तर त्याच्यामध्ये एक भल्लाट, एक मुख्य आणि एक सोम म्हणजे आपले कुबेरदेव आणि मुख्य भल्लाट जे म्हणतो ते आपल्याला संधी देतात. तर ते व्यवस्थित राहायला पाहिजे, तिथे तुम्ही काम करायला पाहिजे, तर तुम्हाला जॉब ऑटोमॅटिक मिळणार. आपण काही व्यवसायामध्ये असं मिळतो की आम्हाला कस्टमरचा सपोर्ट मिळत नाही आहे किंवा आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही आहे, एक संधी मिळत नाही की आम्ही बिझनेस चालू करू. तर तुमचं जे उत्तर दिशा आहे ते उत्तर दिशा व्यवस्थित राहिलं तर तुम्हाला ती वस्तू ऑटोमॅटिक मिळणार. अच्छा. आणि जर आपण आता नवीन समजा एखादं दुकान टाकलेलं आहे तर मग त्याचे जर तुम्हाला सारखी नकारात्मक ऊर्जा येते तर मग त्याच्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे, काही असं आहे का? असं कोणी नवीन व्यवसाय करत असेल तर सर्वात प्रथम जे येतो ते आपले एंट्री येतो, आपलं जे मुख्य द्वार ती एक तर व्यवस्थित राहिले पाहिजे. आणि जर एखादा खाद्यपदार्थ असेल किंवा कोण कपड्यांचं ब्रँड असेल, काही असं असेल तर खाण्यापदार्थ असेल तर त्यांचे किचन अग्निकोणामध्ये राहायला पाहिजे.
आणि त्यांचे जे कस्टमर आहेत ते उत्तर दिशा आणि पूर्व दिशा या दिशामध्ये ते बसले पाहिजे. अच्छा. आणि ज्यांचा व्यवसाय आहे, जे व्यापार करतात, त्यांचं पण मेन जे आहे ते मुख्य द्वार आहे, ते द्वार व्यवस्थित राहायला पाहिजे. कोणत्या दिशेला असलं पाहिजे ते मुख्य द्वार? आपले वास्तूमध्ये 4 असे दिशा आहेत ज्याच्यामध्ये काही उपाय करायची जरूरत नाही, ते ऑटोमॅटिक प्युअरच आहे, म्हणजे ते व्यवस्थितच आहे. आपण पूर्व जे म्हणतो, पूर्वमध्ये ते 2 जागा असते. एक्झॅक्ट पूर्व आपण जे 90 डिग्री आपण म्हणतो, 90 डिग्री ते एक प्युअर असतात. तिथे जर तुमचा एंट्री राहिला तर तुमची जे दुकानमध्ये जे आपण जातो ते ऊर्जा ऑटोमॅटिक चांगली परिणाम देतो. दक्षिणमध्ये पण असं असतो. दक्षिणमध्ये 180 डिग्री आपण म्हणतो, ते 80 डिग्री पण व्यवस्थित येतं, त्याच्यामध्ये काही उपाय करायची जरूरत नाही, तर ती एक प्युअर असते. पश्चिम दिशेमध्ये 270 जे मी तुम्हाला सांगतोय, हे पण दिशा एकदम व्यवस्थित आहे. तिथे जर तुमचा एंट्री असेल, व्यवसायाचा एंट्री असेल, तर ते एक प्युअर असतं. आणि चौथा म्हटलं तर आपलं कुबेर, उत्तर दिशा. उत्तर दिशा म्हणजे आपलं जे 0 डिग्री येतो, ते 0 डिग्री पण प्युअर असते. ह्या 4 दिशामध्ये जर तुमची एंट्री असेल तर तुमच्या जे कस्टमरमध्ये येईल आणि जे एनर्जी फील करेल त्याच्यामध्ये काही बदलाव नसणार, तो एकदम पॉझिटिव्ह मनानं येईल. आणि इतर काही पण वस्तू असतात जे आपण ठेवला जातो व्यवसायामध्ये, की रेस्टॉरंटमध्ये आपण बघाल तर किचन असतो, आणि व्यवसायामध्ये आपण कपड्याचा ब्रँड म्हणा किंवा इतर कोणताही ब्रँड म्हणा, व्यापार म्हणा, त्याच्यामध्ये ती कुठे वस्तू काय ठेवल्या जातात ते पण भरपूर इम्पॉर्टंट असतो. अच्छा. आणि जे टी जंक्शनवरती दुकानं असतात किंवा घरं असतात, मग त्यात ते कितपत योग्य आहे? ही वस्तू अशी आहे ना, टी जंक्शन म्हणजे तुम्हाला सांगतो, टी जंक्शन म्हणजे टी केलेला भाग. एक आपण आजच्या टायमाला रोड बनवतो, एक रोड सीधा असतो आणि एक रोड असा असतो, ज्याच्यानं टी निर्माण होते. टी निर्माणमध्ये जर तुमचा जो उत्तर दिशा ते टी जंक्शनकडे येत असेल तर ते व्यवसाय चांगला चालणार. आणि जर ती वस्तू अग्निकोणमध्ये येत असेल किंवा दक्षिण दिशामध्ये येत असेल, पश्चिम दिशामध्ये येत असेल, तर तुमच्या गेल्या 5 वर्षापर्यंत ती अशी परिस्थिती येणार की तुमचं दुकानच बंद होऊन जाणार. अरे बाप. कारण की आपण कितीही वास्तुदोष केला, पण ती जंक्शन ते बाहेरची ऊर्जा घेऊन येतात. आपल्या सतत कस्टमर चालत असतात किंवा गाड्या चालत असतात, ते योग्य दिशा कोणती तर ईशान किंवा उत्तर दिशा, पूर्व दिशा, ही वस्तू व्यवस्थित असते. इतर काही दिशामध्ये जर ती असेल तर ते तुम्हाला नुकसान देणारच देणार. माझ्याकडे एक केस पण आलेला असं, टी जंक्शनमध्ये त्यांनी जिम ओपन केलेलं, त्यांच्याच समोर एक हार्डवेअरची दुकान होती. त्यांनी व्यवस्थित करून गेला, कारण की टी जंक्शनमध्ये त्यांचा जो बनतोय पूर्व आणि उत्तर बनतोय, पण ह्यांचा जो टी जंक्शन होता तो दक्षिण आणि पश्चिम बनत होता. तर त्यांची जे रेमेडी आपण जे त्यांना सोल्युशन म्हणतो, ते सोल्युशन केल्यानंतर आता त्यांचं जिम व्यवस्थित चाललंय. अच्छा. आणि म्हणजे समजा घरात नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वास्तुदोष असेल, तर मग ते घरच्या घरी काही असे उपाय आहेत का की ते करून बरे होऊ शकतात वास्तुदोष? असं असू शकतात. जसं आपल्या पंचांगच्या हिशोबाने आपण असतो, एक अमावस्या येते आणि एक पौर्णिमा येते. तर वास्तुदोष जे बोलतो ना आपण, ते वास्तुदोष सर्वात जास्त त्यांना ऊर्जा किंवा त्यांना एनर्जी जे आपण बोलतो ते सर्वात कधी मिळते, एकच दिवशी, ते आहे अमावस्याच्या दिवशी. कारण की ही वस्तू अशी आहे की अमावस्या हे दिवसच खराब मानला गेलाय. जर त्या दिवशी आपण पूजापाठ करत असेल तर मग ते उत्तम, पण ह्या दिवशी जर आपण कोणता चांगला काम असेल तर ही वस्तू वाईटच मानला गेलं. तर ह्या दिवशी आपण असं असतं की आपल्या वास्तूला पण दोष लागतो. तुम्ही बघाल अमावस्याच्या दिवशी घरी सतत झगडा होत असतं, कोणाचं मतभेद होत राहतं, मुलगा रडतो, मुलगी रडतो, लहान बाळ असेल तो रडत असतो, किंवा आपण काहीतरी विचार करत असेल अमावस्या दिवशी, तुमच्या घरी कोण मुख्य माणूस असेल तो त्या दिवशी एकदम नेगेटिव्ह विचार करायला लागणार. तर ह्या याच्यामध्ये आपण घरी एक उपाय करू शकतो, जे आपण सर्व घरी नारळ एक अशी वस्तू आहे ज्याच्यामध्ये पॉवर भरपूर आहे त्यांच्यामध्ये, की ती आपण घरामध्ये दाखवून किंवा घराच्या बाहेर जाऊन पण फोडलो तरी भरपूर होते. अच्छा. म्हणजे घरात नारळ फोडायचं? घरी नाही, घरच्या बाहेर फोडायचं. घराच्या बाहेर, दाराच्या बाहेर, तिथे फोडलं तरी चालतं. अच्छा. त्याच्याने जे नेगेटिव्हिटी आत्ता आहे ते निघून जाते. आणि आता आपल्याला माहिती आहे की बिल्डर्स जे आहेत ते रेडीमेड आपल्याला घर बनवून देतात, मग आपल्याला त्याच्यामध्ये काय काय चेंजेस
करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आजच्या टायमाला आता मुंबईमध्ये या देशामध्ये 0 डिग्री आणि 45 डिग्री आपण जे ईशान कोणा म्हणतो तिथे जर एखादे टॉयलेट राहिलं, तुम्ही घरी जेव्हा नवीन घर घेता जात तिथे जर एखादं 45 डिग्रीवर जर तुमचा टॉयलेट राहिला तर ते पण घर घ्यायचं नाही. त्याच्याने तुम्हाला सर्वात जास्त जो परिणाम पडणार तो तुमच्या मुलाबाळामध्ये पडणार. मनुष्य जे तुमचे करतात, जे घरात जे मुख्य असतात ते तर राहिले बाजूला, त्यांचा परिणाम तुमच्या मुलाबाळामध्ये पडणार. ते नको नको ते ॲडिक्ट होणार. त्यांच्या घरात त्यांच्या डोक्यावर सतत काय ना काय नेगेटिव्हच राहणार. तो वेगळाच स्वभावचा होऊन जाणार. तुम्ही कितीही प्रयत्न केला पण ते सुधारणार नाही. ते आपण बोलतो ना माझा मुलगा बिघडला आहे, तर त्यामुळे बिघडतो. कारण की आपण जे टॉयलेट यूज करतो आपली नेगेटिव्हिटी निघते, तर त्याचा परिणाम आपल्या मुलावर असतो. माझा मुलगा कधी माझी वस्तू ऐकत नाही, माझं बोललेलं ऐकत नाही, तो सिगरेट पितो, दारू पितो, इतर काही वस्तू तो घेतो. तर ती वस्तू कशामुळे होते? कारण की त्यांच्या ईशान कोणामध्ये टॉयलेट आहे म्हणून. आता आपण जेव्हा घर घेतो तर आपण सर्व आपले जमापुंजी जे असतं ते जमा करून आपण घर घेतो. आणि एखादा जर मुख्य माणूस असेल जो आपलं घर चालवतो, त्याच्याकडेच काम नसेल तर तो पुढे काय करणार आपण? तर त्याच्यावर असं आहे की 0 डिग्री 0 डिग्रीकडे जे आपले उत्तर दिशा असते तिथे जर टॉयलेट असेल तर तुमचा जो घरचा जो मुख्य आहे तो कधी कामच करणार नाही. आपण म्हणतो की आपल्या ह्या घरी गेल्यानंतर मला असं झालं तसं, मला काम मिळत नाही आहे, माझे काममध्ये मन लागत नाही आहे. ते कशामुळे? ते उत्तर दिशामध्ये जर तुमचं टॉयलेट असेल तर तुम्हाला ती संधीच मिळणार नाही आणि तुमच्या इच्छाच होणार नाही की मी पुढे जाऊन काहीतरी काम करू. ते ही 2 वस्तू आहेत ते आपल्याला बघायला भरपूर गरजेचं आहेत. ईशान कोणामध्ये जर आपलं टॉयलेट राहिलं तर घरात जे आपण बोलतो ना आपले स्वास्थ्य हे पण भरपूर खराब होतात. कॅन्सर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. सतत तुम्ही वास्तू कन्सल्टंटला नाही बोलू शकत, पण ही 2 वस्तू तुम्ही सतत लक्ष ठेवायला पाहिजे की ह्या वस्तू नाही राहायला पाहिजे. इतर वस्तूची आपण रेमेडी किंवा त्याचं सोल्युशन करू शकतो, पण ह्या 2 वस्तूची आपण रेमेडी करूच शकत नाही. तुम्ही केवढंही करायला ट्राय केलं पण ती त्या प्रभावानं पडणारच नाही. ईशान कोणामध्ये जर टॉयलेट असेल तर त्याची रेमेडीज नाही आहे, घरच बदला सीधा. जे आता हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले, जसं कॅन्सरचे वाढलेले, तसे हार्ट अटॅकचे पण खूप आपण बघतो की हार्ट अटॅकमुळे कोणी जातं वगैरे. त्याच्यातही वास्तुदोषाचा काही परिणाम असतो का? हो, त्यात पण वास्तुदोषाचा परिणाम आहे. आणि तुम्ही जे आता सांगत होते की जे ईशान्य आणि उत्तर दिशेला टॉयलेट नसलं पाहिजे, मग जर का ह्या 2 दिशा सोडून जर का दुसऱ्या कोणत्या दिशेला पण चुकीच्याच जर टॉयलेट असेल तर मग त्याच्यात आता मुंबईची घरं छोटी असतात किंवा कोणाकोणाचे छोटे असतात, मग त्याच्यात काही ते चेंजेस करू शकतात किंवा काही उपाय आहेत का? हो, असं आहेत. त्याच्यावर जे उपाय असतो ते आपले जे पंचधातू असतात ते आधीपासून लिहिलेलं असतात. त्यांचा जो टॉयलेट आहे किंवा आज आपण इंग्लिश बोला किंवा इंडियन बोला, इंडियन टॉयलेट असेल तर त्यांच्या जे आजूबाजू आहेत ते पंचधातूची पट्टी, आपण जसं पट्टी म्हणतो ती पट्टी तिथे लावावी. जे आपल्याला खोदून सर्व करावं लागेल ती पट्टी लावावी. किंवा इतर कोणत्याही दिशामध्ये प्रत्येक दिशाचे प्रत्येक धातू आहे, जसं अग्नी, वायू, जल, पृथ्वी तत्व ह्या वस्तूंचे सर्वांचे पंचधातू आहेत. ते धातू तिथे लावले की त्यांचा जो वास्तू दोष आहे ते ऑटोमॅटिक निघून जातो. आता तुम्ही जी धातूची पट्टी लावायची ते तर सांगितलंच, पण त्याच्यासोबत जर घरच्या घरी लोकांना उपाय करायचे असतील तर मग त्याच्यावर काही उपाय आहेत का? आहेत, असे भरपूर उपाय आहेत. जसं एखादी कोणाच्या घरी गव्हर्नमेंट ऑफिसर असेल किंवा ते गव्हर्नमेंट रिलेटेड काम करत असेल किंवा सोशल वर्कर किंवा मंत्री असू शकतात, तर त्यांच्या घरी जे अशोक स्तंभ येतो, अशोक चक्र स्तंभ येतो, ते पूर्व दिशामध्ये लावायला पाहिजे. आणि वाघ आपण म्हणतो, जसं पंचधातूचा वाघ असतो, वाघ आपण पश्चिम दिशेमध्ये लावू शकतो. एखादी कोणाची लग्न होत नाहीये किंवा त्यांना प्रेम मिळत नाहीये तर ते लव बर्ड्स जे आपण सांगतो, 2 बदक, त्यांचे ते उत्तर आणि वायव्य त्यांच्यामध्ये जे भाग येतो तिथे ते ठेवू शकतात. एखादी कोण पैसे मिळत नाहीये, त्यांचं भरपूर लोन झालं आहे, एवढं लोन झालं आहे की ते आता बँककडे पण नाही जाऊ शकत, तर त्यांच्याकडे काय करू शकतात, तर ते एक लाल कलरचा घोडा येतो, जे चालता घोडा येतो, लाल कलरचा घोडा येतो. ते लाल घोडा जर ते अग्नि दिशामध्ये ठेवले तर त्यांचे जे लोन आहेत ते हळूहळू कमी होत जाणार. एकदम नाही होणार, हळूहळू कमी होत जाणार.
लोनमधून क्लिअर होऊन जाणार. आपण अजून एक आहे जे आपण म्हणतो की आपल्याला अवॉर्ड्स मिळाले किंवा आता मला अजून अवॉर्ड्स मिळायला पाहिजे, जे ॲक्टर्स वगैरे असतात किंवा बिझनेसमध्ये त्यांना एक पद ऑपॉर्च्युनिटी म्हणून ते अवॉर्ड्स मिळतात, ते कुठे ठेवायला पाहिजे, तर ते आहे आपल्या पश्चिम दिशामध्ये. जर ते पश्चिम दिशामध्ये ठेवलं तर तुम्ही सतत चांगलं काम करून तुम्हाला ते अवॉर्ड मिळतच राहणार. आपण अजून एक असतं ते हातीचं स्तंभ असतो, हाती गजकेश्वरवाला, ते गजकेश कुठे ठेवायचे, तर ते आपण ठेवायचं नैऋत्य आणि पश्चिमच्या मध्ये जे आपल्याला एक वस्तू असते तिथे ठेवायचं. जर ते तिथे ठेवले तर तुम्ही सतत कोणाची ते हेल्प करत राहणार आणि अशी हेल्प करणार की ती लोक तुम्हाला याद करत राहील अशी. आणि अजून एक वस्तू आहे जे आपण म्हणतो चिता म्हणतो, ईगल म्हणतो, आऊल म्हणतो, तर हे सर्व कुठे ठेवलं पाहिजे, तर ईगल जे आहे ते आपल्याला ठेवायचं एकदम 90 डिग्रीमध्ये, जे आपण म्हणतो पूर्व दिशामध्ये. ईगल तुम्ही पूर्व दिशामध्ये ठेवत असेल तर अशी परिस्थिती येणार की तुम्हाला कोण टच करू शकत नाही. ईगल हा असं पक्षी आहे जे एकदम वर जातो, त्याला कोणी बघितलं चालतं पण कोण जाऊ शकत नाही. तर ईगल जर पूर्व दिशामध्ये ठेवलं तर तुम्हाला अशी परिस्थिती येणार तुमच्या व्यवसाय किंवा तुमच्या जॉबमध्ये की तुम्हाला कोण टच करू शकत नाही, अशी परिस्थिती येणार. आपण जे घुबड म्हणतो, घुबड आपण कुठे ठेवायचं, तर ती वस्तू आहे उत्तर दिशामध्ये. कारण की घुबड जे आहे ते आहे लक्ष्मीदेवचा वाहन. तर लक्ष्मीदेवचं वाहन जर आपण घुबड आहे ते उत्तर दिशामध्ये ठेवायचे. का? कारण की ते पैशाचे दिशा आहे, तिथे ठेवलं तर तुम्हाला पैसे मिळत जाणार. असं नाही की भरभराट पैसे मिळणार, तुमच्या गरजेपुरती तुम्हाला जेवढं मिळायला पाहिजे तेवढं सर्व मिळत जाणार आणि तुमचे सेव्ह बी होत राहणार. अशी सर्व वस्तू आहे. धन्यवाद सर, तुम्ही जे आम्हाला आता मार्गदर्शन केलं, एवढं वास्तूच्या आमच्या ज्या शंका होत्या त्यांचं सगळ्यांचं समाधान केलं, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं जे मार्गदर्शन होतं ते आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडलेलं असेल आणि त्यांना नक्कीच खूप फायदा होणार आहे या पॉडकास्टमधून, या मार्गदर्शनातून. तर मला सांगा की तुम्हाला जर आपल्या प्रेक्षकांना संपर्क करायचा असेल तर ते कशा प्रकारे करू शकतात? माझ्याकडे संपर्क करण्यासाठी आमचा ऑफिस आहे अंधेरीमध्ये, अंधेरी वेस्टमध्ये. तुम्ही तिथे व्हिजिटही करू शकता आणि दिलेला नंबर आहे ते त्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज पण करू शकता. त्या हिशोबानं आपण पुढे काम करू शकतो. धन्यवाद परत तुमचं एकदा. आणि तुम्ही आम्हाला आणखीन अशाच नवनवीन विषयांवर मार्गदर्शन कराल अशी आशा करते. धन्यवाद. या पॉडकास्टमधून तुम्हाला तुमच्या वास्तूमधील दोषांचं, घरातल्या जे वादविवाद होता त्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल अशी मी आशा करते. पुढच्या भागातही आपण अशाच एखाद्या नवीन विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. आणि यानंतरही तुम्हाला वास्तू संबंधित काही शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकतात. आपण लवकरच पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि वास्तुशास्त्राचं पालन करत राहा.